तर सर्वांना नमस्कार। आणि मंडळी तुम्ही बघू शकता आपले पिसारवे गावाचे शेकडे शौकीन व अड्डा नियोजक। तर कसा उद्याचा नियोजन आहे? उद्या आपल्या गावात भावी नगर म्हणून एक नगर केसरी मैदान होणार आहे, त्याचं नियोजन पूर्णपणे झालेलं आहे। तर उद्या बक्षीस म्हणून काय काय आहे? सकाळी 9 ते 12 पर्यंत ज्या गाड्या होतील त्यांना जे विजयी गाडा मालक होतील त्यांना एक खाण्याची गोणी आहे, आणि जे पराजित होतील त्यांना एक आपलं पाण्याचे जार आहे, थंड पाण्याचे जार देण्यात येणार आहे। आणि भरपूर बक्षीस पुढे आहेत। आणि प्रेक्षक आणि ड्रायव्हर साठी काय काय आहे तरी तुम्ही सांगाल? त्यांना बी लकी ड्रॉ मध्ये कूलर आहेत, ज्या मोठ्या 3 शर्ती विजय होतील त्यांना 3 सायकल आहेत, जे पराजित होतील त्यांना कूलर आहेत। आणि दादा आपल्याला ही कल्पना कशी सुचली सर्व नियोजनाची? अशी काही जे छोटे मालक सकाळी लवकर येऊन गाड्या हाकलतात त्यांना काही कुठली वस्तू भेटत नाही, त्याच्यामुळे आपण अशी वस्तू ठेवली, त्यांचा लकी ड्रॉ ठेवला। जे कुणीही गाडी हाकलतील जो विजय होईल, कारण कमीत कमी 10 ते 15 दिवस त्यांच्या बैलांना जो खानापुरी व खाना त्यांच्या बैलांना भेटेल, आणि जो पराजित होईल त्याला एक पाण्याचा जार भेटेल, तो कधी त्यात पाणी भरून घेऊन जाऊ शकतो, आणि त्याला तो गेल्यावर त्याला कुठे बाटली विकत घ्यायला लागणार नाहीत, त्याला तो पाणी तो पिऊ शकतो, त्याच्यामुळे आपण तो जार ठेवला आहे। तर नक्कीच तुम्ही फाटी पण बघितली, एकदम पाणी वगैरे मारून फाटी तयार केलेली आहे। खूप मेहनत आहे आपल्या गावकऱ्यांची व शेकडे शौकीनांची। तर पूर्ण म्हणजे उद्या भावी नगरसेवक आपलं मैदान आहे, तर नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही बघालच आणि मेहनत पण बघा। तर तरी उद्या कुठल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह शर्यती राहतील आपल्या? एकविरा इव्हेंटच्या लाईव्हमध्ये। तर नक्कीच तुम्ही एकविरा इव्हेंटला पिसारवे गावाच्या सर्व बिनजोर शर्ती तुम्ही बघू शकता, आणि उद्या 100% मैदान होईलच। तर नक्कीच तुम्हाला मी दाखवतो पूर्ण पाठी कशी काय आहे ते सर्व तुम्ही नक्कीच बघा, आणि उद्या जास्तीत जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहा आणि तुमचं सहकार्य राहू द्या सर्वांचा। तर उद्या सर्व गाडा मालकांनी पण लवकरच येऊन लवकर शर्ती करायच्या आहेत। तर बक्षीस दादांनी सांगितलं काय बक्षीस आहे, तर त्या बक्षिसाचा मानकरी व्हायचं आहे सर्वांनी, सर्व गाडा मालकांनी या लवकरच। आणि आता अड्डा बघा कसा काय आपला। तर मंडळी सर्व उद्या इथं बॅनर्स वगैरे लागतील, अजून तर थोडा काम बाकी आहे, आणि उद्या 100% आपलं मैदान होईल। इकडं स्टेज आहे, तिकडं त्या बाजूला पण बॅनर आहेत, थोडा संध्याकाळ झाल्यामुळे नीट दिसत नाही आहे फोनमध्ये। तर मस्त अड्ड्याला पाणी वगैरे मारले, मी व्हिडिओ दाखवतोच तुम्हाला, बघा मस्तपैकी। आणि जास्तीत जास्त संख्येने या तुम्ही उपस्थित राहा इथे पिसारव्या गावामध्ये, पिसारवे पनवेल। तर इकडे सर्व अशी जागा बनवलेली आहे, तर इथे इकडून बॅनर वगैरे लावायचं अजून बाकी आहे, उद्याच लावतील ते। तर फाटी अशी आहे आपली। तर आपल्या गावातले ग्रामस्थ मंडळ व जेवढे शेकडे शौकीन आहेत गाडा मालक, त्यांनी भरपूर मेहनत केली आपल्या अड्ड्याला।